कुलाब्यात एका इमारतीला आग लागली आहे। कुलाबा कॉजवे येथील मेट्रो प्लाझा या इमारतीला ही आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उठतायत। आग विझवण्याचं काम सुरू असून आग अंशतः विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। भाजपमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुरू असलेलं नाराजी नाट्य दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीत आर्यन सिंह, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विरोधातल्या पदाधिकाऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आल्या। खास करून कधीही भाजपला न जुमानणाऱ्या आर्यन सिंह यांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दरेकर यांना उमेदवारी मिळणं हा भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का होता। त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपमधील गट कार्यरत आहे। पावसाळा तोंडावर आला तरी मुंबईत नाले सफाई झालेली नाही। प्रशासनानं 80% सफाई झाल्याचा दावा केलाय, पण सत्ताधारी आणि विरोधकांनी हा दावा फेटाळलाय। त्यातच आता भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टक्केवारीचा आरोप केलाय। टक्केवारी ठरली नसल्यामुळेच नाले सफाई झाली नसल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय। फेब्रुवारीपूर्वीच ही कामं सुरू व्हायला हवी होती, मात्र एप्रिल महिन्यात टेंडर काढलं गेल्यामुळे ही कामं आता अपूर्ण आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसनेही यावर्षी मुंबई तुंबणारच असं म्हणत त्याची जबाबदारी सर्वस्वी शिवसेनेची असेल अशी टीका केली आहे। नाला सफाईचं काम एप्रिल महिन्यात देण्यात आलं का? कारण की अजूनही मुंबई महापालिका नाले सफाई माफियांच्या ताब्यात आहे। मुंबईकरांचा काय दोष आहे हो? जर कॉन्ट्रॅक्टर, नाले सफाई माफिया यांचं आणि त्या सिंडिकेटचं कमिशन न ठरल्यामुळे डिसेंबरचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करतात, जानेवारीचे रद्द करतात, एप्रिलमध्ये देतात, त्या कमिट्यांना विचारा बाबा मुंबईकरांचा दोष काय? एफेड्रिन या अंमली पदार्थाच्या साठ्याप्रकरणी ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकानं यातील मुख्य आरोपी जयमुखी याला उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरील गोरखपूर इथून अटक केली। जयमुखी याचा ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली असून जयमुखीकडून अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे। किशोर सिंग राठोड, पुनीत श्रृंगारे आणि विकी गोस्वामीसह बाकीचे आरोपी कुठे आहेत आणि त्यांची या प्रकरणी काय भूमिका होती ही माहिती त्याच्याकडून मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रात्रीच्या सुमारास बत्ती गुल होण्याचा सिलसिला कल्याणमध्ये सुरूच आहे। काल रात्री खडकपाडा कल्याण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं कल्याणकरांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरली। गेल्या 2 दिवसांप्रमाणे आजही रात्रभर घामाच्या धारांमध्येच रात्र घालवावी लागणार या भीतीनं कल्याणकर पुन्हा रस्त्यावर उतरले। अनेकांनी गोल्डन पार्क येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धाव घेतली। बेतुरकरपाडा, ठाणकरपाडा, वायलेनगर, गोल्डन पार्क या भागातील वीज पुरवठा लोड जास्त आल्यानं खंडित करावा लागल्याचं स्पष्टीकरण महावितरणतर्फे देण्यात आलं। मात्र मे महिना पूर्ण लाईट गेले नसताना आता अचानक लोड कसा वाढला असा प्रश्न नागरिकांनी केला। डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या प्रोबेस कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातच अनेक वाहनांचं नुकसान झालं। मात्र प्रशासनाकडे केवळ 25 गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। ज्यावेळी आरटीओचे इन्स्पेक्टर सर्व्हे करायला गेले तेव्हा तिथे एकूण 17 वाहनं आढळून आली, ज्यांचा सर्व्हे करून अहवाल परिवहन विभागानं प्रशासनाला पाठवलाय। मात्र ज्यांच्या गाड्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी प्रशासनाला अद्याप कळवलं नसल्यानं इतकी कमी आकडेवारी असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नागरिक शंका उपस्थित करतायत। कल्याणजवळ असलेल्या मारळ गावात राधानगरी परिसरात आज सकाळी 2 नेपाळी तरुणांचे मृतदेह आढळून आले। हे दोघे तरुण एकमेकांचे नातेवाईक आहेत। राजू सुनार आणि मदन सुनार अशी त्यांची नावं आहेत। यामधील राजू सुनार याचे गुप्तांग कापण्यात आले। दोघांची हत्या दगडानं ठेचून करण्यात आली आहे। या दोन्ही तरुणांची हत्या प्रेम प्रकरणाच्या वादातून झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यातही घेतलंय। उपनगरीय उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यासाठी आणि सुव्यवस्थेसाठी राज्य शासनानं कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉक बांधला। मात्र या स्कायवॉकचा सुरक्षा कठडा तुटल्यानं स्कायवॉक धोकादायक बनलाय। त्यामुळे पादचाऱ्यांसाठी नाही तर अनधिकृत फेरीवाले, गरदुल्ले, भिकारी, पाकिटमार आणि वारांगणांसाठी हा स्कायवॉक वरदान ठरतोय। शिवाय या स्कायवॉकची स्वच्छता आणि वीज बिलाचा खर्च कोणी करायचा याबाबतही रेल्वे आणि उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनात मतभेद आहेत। त्यामुळे या स्कायवॉकला वाली कोण असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत।
भिवंडीतील महेश ड्रायिंग कंपनीला भीषण आग लागली. रात्री 3:30च्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. या अग्नितांडवात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसलं तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.